नमस्कार सगळ्यांना. मला आज एक विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे. त्या विषयाला समजून तुम्ही त्या विषयावर कॉमेंट नक्की करा. विषय असा आहे की समजा मला एखाद्या XYZ दुकानामध्ये काम मिळालं. मी त्या दुकानामध्ये कामाला लागलो. त्या दुकानामध्ये काम करत असताना मी चांगला माझा बेस बनवला. तिथं ग्राहकांशी चांगली ओळख केली, मालकाशी चांगले संबंध ठेवले. नंतर जेव्हा माझा आणि मालकाचं ट्युनिंग चांगलं जमायला लागलं, मालकाचा माझ्यावर विश्वास बसला. काही काळानंतर मी त्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन मी ते दुकान एका समोरच्या पार्टीलाच विकून टाकलं, मालकाला न सांगता. आणि मालकाला कुठल्याही गोष्टीची कल्पना न देता XYZ व्यक्तीला मी ते दुकानच विकून टाकलं, जे की मी माझ्या मालकीचं पण नाही आहे, त्याच्यामध्ये माझी कुठली इन्व्हेस्टमेंट पण नाही आहे. मी ते दुकान उभारण्यासाठी कुठला प्रयत्न पण केलेला नाही आहे. मला फक्त त्या दुकानामध्ये काम मिळालं होतं. पण कालांतराने मी कस्टमरशी चांगला बेस बनवला, मालकाचा विश्वास संपादन केला आणि नंतर मी ते दुकान तिसऱ्याच व्यक्तीला विकून दिलं. ही गोष्ट कितपत बरोबर वाटते तुम्हाला? मला हे म्हणायचं आहे, हे फक्त दुकानाच्या संबंधित नाही आहे. कोणी जर आपला एखाद्या राजकीय पक्षामध्ये राहून त्याच्यामध्ये घुसून त्याच्यात काम करून एक संभ्रम निर्माण करून तो पक्षच जर दुसऱ्याला विकला तर? तुम्हाला माहीत आहे, पाकिस्तानमध्ये किंवा पाकिस्तानी लोकांनी बलुचिस्तान त्याच्यामध्ये त्यांचा काहीच हात नव्हता. बलुचिस्तानमध्ये तरी त्यांनी बलुचिस्तानवर कब्जा केला, ज्याला आपण POK म्हणतो. त्याच्यावर पण त्यांचा काही अधिकार नव्हता, तरी त्याच्यावर कब्जा केला. आणि ही दोन्हीही प्रांत त्यांनी चायनाच्या हवाली केले, जेव्हा की तिथल्या लोकांशी त्यांचा काही संबंध नाही, त्या भूभागाशी त्यांचा काही संबंध नाही. लाखो करोडो वर्षापर्यंत त्यांना त्याच्याशी काही संबंध नव्हता. पण तरी त्यांनी त्याच्यावर कब्जा केला आणि ते चायनाला विकलं. मग आता आपल्या भारतात कोण पाकिस्तानी आहे आणि कोण चायनीज आहे? तुम्ही नक्की या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला सांगा.